सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली. आपले मंडळ, समस्त ग्रामस्थ मंडळी तसेच युवक मंडळ, भजनी मंडळ गिरगाव. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. माझ्या नवऱ्याचं सुख भोगायला मिळालं नाही ना, मी तुला शाप देतोय, तुला सुद्धा तुझ्या बायकोचं सुख भोगायला मिळणार नाही. आणि आपल्या शरीराला कापराच्या वडीसारखे अग्नी लावून जळून गेली. तिच्या राखेतून 3 झाड आले, आवळीचं झाड, बेलाचं झाड आणि तुळशीचं झाड. आवळीचं झाड ब्रह्मदेवानं उचललं, बेल शंकरानं उचलला आणि तुळस विष्णूनं उचलली. म्हणून तुळस ज्या कुंड्यात लावते तिला वृंदावन म्हणतात. त्या वृंदेचं ठिकाण आहे. म्हणून एकादशीला तुळशीचं पान घेत नाहीत आणि द्वादशीला तुळशीचं तीर्थ घेतल्याशिवाय द्वादशी सोडित नाहीत. तिनं दिलेला शाप. 13.5 वर्ष वनवासात बरोबर होती सीता, भोग नाही. वनवासाचं व्रत पंचवटीतून सीता नेली. तुम्हाला माहित आहे, मला माहित आहे, सीतेला आणि रामाला माहीत नसेल का सोन्याचं हरण असतं का? त्या हरणाला भुलली, मायेला भुलली ना. तिथं मायेनं निर्माण केलं भ्रम, इथं तिनं भुलविलं. रामाला सांगितलं, सोनियाचा सांबर आला तिचे अंगणी, सीता म्हणे लाडकी मारा त्याशी राघवा, कातड्याची कंचुकी त्याची मला लेववा, राम गेले धावून ग बाण भाता घेऊनी, सीता पाहे वाटुली ग दारी उभी राहुनी. ऐकणाऱ्याला वाटल किती पाठ आहे, सांगते ऐका मधले सिनेमातलं. हां, पण इथं लागू पडतं. म्हणून रत्ना आणि सुभाषितानी चांगली गोष्ट जिथं येते त्या. राम निघून गेले, इतके वेडे होते का? सीतेनं जा म्हणले की जाव. बैलोबा होते का? रामालाही कळत नव्हतं का? पण राम तिकडे गेल्या बरोबर रावणानं साधूचा वेश घेतला. माई भिक्षाला ओम भवती भिक्षां देई. लक्ष्मणानं रेषा ओढलेली, याच्या बाहेर जाऊ नका आईसाहेब, बाहेर येऊन भिक्षा वाढा. माई माय म्हणून म्हणला. सीता बाहेर आल्यावर रावणानं उचलून गेला लंकेमध्ये आणि लंकेमध्ये ठेवल्यावर तिला बायको हो म्हणला. माय म्हणून भिक्षा मागितली, माय म्हणून, आणि पुन्हा तिलाच बायको हो म्हणू लागला. मात्र गमनाचं पाप. म्हणून कर्मे रावण क्षयो पावला. दशरथ राजा वियोगानं का मेला? तुम्हालाही माहित आहे, मलाही माहित आहे. आपण 6वीला कविता, शर आला तो धावूनिया आला काळ, भूमी पडीला श्रावण बाळ. श्रावण बाळात छातीत बाण लागला, उलथून पडलं. त्यांनी सांगितलं, माझ्या मायबापाला पाणी द्या, मी मेलो म्हणून सांगू नका. बाबा पाणी घ्या, आई पाणी घ्या. तुम्ही कोण आहेत? आमचं लेकरू माझ्या बाणानं चुकून मेलं आणि तुम्हाला पाणी द्यायला सांगितलंय. त्या काळात खोटं बोलत नव्हते. दशरथ राजानं सांगितल्यावर त्या मायबापानं पाणी फेकून दिलं. ज्या मुलानं मेल्यावर मायबापाला पाणी पाजवावं आणि तू पाणी पाजतोस, आम्ही शाप देतो, तुला सुद्धा पाणी पाजवायला कोणी राहणार नाही. 4 पुत्र दशरथांना अंतकाळी एकही नव्हता. पाणी पाजवायला होतं का कोणी? 2 वनवासाला आणि 2 आजोळाला. शाप. कर्मे दशरथ वियोगी मेले. अहो ह्यांचं झालं हो, पण सीतेनं बिचारीनं, सीतेनं नाही, काहीतरी गुन्हा केला असेल ना. सीता मागच्या जन्मामध्ये वेदवती नावाची ब्राह्मणाची मुलगी, ऋषीची मुलगी, आई नव्हती. बाबा पूजा पाठ करायला जाते, बाबा तुम्ही जाता, मला एकटीला आश्रमात करमत नाही, मला पिंजरा घेऊन द्या, मी रागू महिना पाळील त्याला बोल. पिंजरा आणला, त्याच्यात फळं ठेवले.
आणि ज्या झाडावर भरपूर रागुमायना येत होते तिथं बांधले. ते फळं खाण्याकरता पिंजऱ्यामध्ये शिरले रागुमायना. तिची चाहूल लागल्यावर भुर 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 उडून गेले. रागू बाहेर उडून गेला, मैना मध्ये अडकली. तिनं दरवाजा बंद केला. मध्ये ती मैना किलबिल किलबिल करायची, रागू बाहेर किलबिल किलबिल करायचा. कोणी नसल त्यावेळेस त्यानं पिंजऱ्याच्या वरून आणि हिनं मधून एकमेकाला चोंचीमध्ये चारा खाऊ घालायचा. चाहूल लागली की भुरकून उडून जायचं. असे पिंजऱ्यात किती दिवस मैना? 11 महिने 14 दिवस. हिशोब करा, 11 महिने 14 दिवस. बेटी, त्या महिनेला नको वियोगाचं दुःख देऊ, सोड. बघ राघू तळमळ करतोय, सोड म्हणल्यावर तिनं दरवाजा उघडला. भुर्रकून ती मैना उडाली. पण जाता जाता म्हणली, मला माझ्या राघूपासून पिंजऱ्यात 11 महिने 14 दिवस ठेवलंस, तुला सुद्धा तुझ्या रामापासून रावण अशोकवनामध्ये 11 महिने 14 दिवस भेट होऊ देणार नाही. त्या मैनेनं दिलेला शाप सीतेला. बरं ते राघू गप्प बसल का? राघूलाही दोघाची ताटातूट झाली. तो राघू अयोध्येमध्ये धोब्याच्या रूपानं प्रगट झाला आणि भद्र नावाच्या हेराला प्रभू रामचंद्रानं आपल्या राज्यामध्ये काय काय चालू आहे ते CID ज्याला म्हणतो ते तपासणी. त्यावेळेस त्या धोबी आपल्या बायकोला म्हणू लागला, मला काय राम समजायलीस का? रावणाच्या इथं राहिलेली सीता त्यांनी घरात घेतली, पण तू माझ्या घरात राहू नको, तू काय चांगली राहिलीस का? हे रामाला सांगितलं. राजा रामा, देवाची बांधवडी सोडली, नवग्रहाची बीडी तोडली, रामराज्याची गुढी उभी केली, कपिकुळ उद्धरले, मुक्त केले राक्षसा. पण ते धोबी असा म्हणला. सीतेचं नाव घेऊन रावणाची इथं राहिलेली सीता घरात घेतली. लोकसंग्रह वापी संपशन कर्तुमरसी. लौकिकाच्या दृष्टीनं सीता पवित्र आहे, अग्नीतून आली हे माहीत असून सुद्धा 5 महिन्याची गरोदर असताना लक्ष्मणाला सांगितलेला वाल्मिकी ऋषीच्या आश्रमामध्ये सोड. सीतेला सुद्धा वियोग त्या बोलण्यामुळं. महाराज, हे सगळ्याला कर्माते शंभूमानी आपण किती पळशी कर्माभीन. आणि मग कशाला सपतेन, कशाला चांगलं वागान, माळ घालान, गंध लावान, वारी करान, पुण्य करा. जर केलेलं चुकतच नसेल तर पुढे ऐका. कर्माते शंभूमानी आपण किती पळशी कर्माभीन, पण बाप रखुमादेवीवर विठ्ठला शरण आणि केली कर्मे निवारी नारायण. तुमचं डोंगरा एवढं पापाचं कर्म असू द्या, त्याच्यातून सुद्धा तुम्हाला मुक्त होता येतं. जे साधन एकनाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात नाम पाठ मोक्ष पाविते करता तरी एकदा टाळ्या वाजवावं. नाम पाठे मोक्ष पाविजे तत्वता, अनिक ते आता साधन नाही.
नामचिंतनानं तुम्हाला केवढ्याही पापापासून मुक्त होता येईल. आता साधन नाही, पहिले साधन होते. कृतया ध्यायते विष्णू मित्रेतायाम यजतो मखै द्वापारे परिचर्या. पण कलियुग सुरू झालं आणि कलियुगामध्ये ऐका कलीचे महिमान असत्यासी रिजले जन पापा देती अनुमोदन करीते हेळन संतांचे अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने विषय लोभी मने साधने ही बुडविती. साधन सुद्धा बुडवून टाकले. योगयाग विधी येणे नोय सिद्धी. मग अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली न घडे साधन उचित विधी विधान न कळे न घडे सर्वता. अगोदर तर कळत नाही, कळलं तर घडत नाही. मग काय करावं? त्यावेळेस साधन होते, पण आता आणि कते आता साधन नाही. मग कोणतं साधन आहे? नामचिंतन. नाम पाठानं तुम्हाला पापापासून मुक्ती मिळेल. एवढंच नाही, हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षणमात्रे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरी. घेतना विठोबाचे घेतना विठोबाचे पर्वत जळते पापाचे पर्वत जळते पापाचे. क्या बात है, वाह. पापाचे पर्वत जळती नाही, जळती पातकाच्या राशी. डोंगरा एवढं जरी पाप केलेलं असलं तर जळून जातं. दुसरं साधन नाही. आणि कते आता साधन नाही. हे मी म्हणतो म्हणून नाही, ज्ञानोबराय सांगतात. नामा परते तत्व नाही रे अन्यथा रामापद तत्व नाही रे अन्यथा तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथा नदी नासे वाया अनेक पंथा नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाय अनेक पंथा जासे जणी. नामचिंतनाशिवाय दुसरं साधनच फल देणार नाही. महाराज हे तुमचे तुम्ही एकट्यानं म्हणलं नाही. 750 वर्षापूर्वी सेना महाराजांना सांगितलंय. प्रत्येक महाराज त्यावेळेस पासून आजपर्यंत व्यास महर्षी उभारीला हात जगी जाणविली मात करा विठ्ठल स्मरण. टाळी वाजून विठ्ठल विठ्ठल म्हणा. कशामुळे म्हणलं माहिती का? त्या सेना महाराजांचं प्रमाण आहे. महापाप राशी त्याची झाली होळी वाजविता टाळी विठ्ठल नामे. विठ्ठल म्हणून टाळी वाजवली. विठ्ठल म्हणता हरले पाप. विठ्ठल विठ्ठल जप करी पापा निर्मूळ म्हणून टाळी वाजवून विठ्ठल म्हणा. म्हणजे म्हणतात की करतोत की. आणि टाळीच वाजवण्यामध्ये काय महाराज? आपले हात आहेत ना यमाच्या पाप पुण्याच्या बँकेतली पासबुक आहेत. आणि पासबुकावर 2च प्रकारची नोंद असते. पैसे भरले किती आणि पैसे काढले किती. तसं या हातावर तुम्ही भविष्य बघायला ज्योतिषाकडे गेल्यावर तुम्ही काय दाखवता? हात. आणि ते असं बघतोय, बघितल्याबरोबर सांगायला सुरुवात करते, तुमच्या हातात पैसा येतो पण पैसा टिकत नाही. तुम्हाला दानधर्म घडत नाही. तुमचं आणि तुमच्या मंडळीचं पटत नाही. तुम्हाला अन्न सुख नाही. तुम्हाला गंडांतर आहेत. जवळची माणसं तुम्हाला त्रास देतात. तुम्हाला ते जे ऐकणार होता ते म्हणलं असं मोघम सांगू नका. कोणत्या रेषेचं कोणतं सुख आणि कोणतं दुःख आहे सांगा.
वराह मिहीर नावाच्या ज्योतिषानं हस्तरेषा सामुद्रिक, ज्याला इंग्रजीमध्ये पामिस्ट्री म्हणतात, ते शास्त्र लिहिलं आणि त्या शास्त्रामध्ये सांगितलं मनगटापासून मधल्या बोटापर्यंत उभी रेख गेलेली असती ती धनरेषा, ती ज्याची ठसठशीत आहे त्याला पैशाकडे जाण्याची गरज नाही, पैसा त्याच्याकडे येतो. ते म्हणला बरोबर आहे, येतात पैसे पण टिकत नाहीत, कसं ओळखीलं? ऐका, धनरेषेच्या करंगळीकडच्या बाजूला जर फुली असली तर अनभिज्ञ, अनोळखी, अपरिचित लोक गोड बोलतात, जवळ येतात, दोस्ताना पाडतात, पैसे घेतात, पळून जातात, बुडले पैसे. धनरेषेच्या अंगठ्याकडच्या बाजूला फुली असतं तर आप्त, इष्ट, नाते, गोते, सोयरे, धायरे, पाहुणे, रावळे जवळ येतात, पाया पडतात. पोरीचं लग्न आहे, पोराचं शिक्षण आहे, म्हाताऱ्याला दवाखान्यात न्यायचं आहे, तुमच्याशिवाय कोणी द्या, फेडू बाबा, तुमच्या दारात कुत्र होऊन राहू, फेडू, असं गयावया करतेत, पैसे घेतेत, पुन्हा लवकर देत नाहीत. द्या की म्हणलं तर शेवट येतात, नाही देत, काय करणार आहे? साली का तुमची द्रव्यनाश. महाराज मग पैसा टिकल कसा? ऐका, मी सांगायला सुरुवात केली, माणसं बघायलेत बरं का, लांबचे जवळचे, पण कसं बघायलेत माहिती का? चोरून बघू नका, उघड बघा, उघड सांगतो. ज्याची करंगळी अनामिकेच्या 2 कांड्याच्या वर आहे त्याला दान घडतंय. एवढा सुंदर सप्ताह. चला बाबा, आपल्याला फुल न फुलाची पाकळी, चांगल्या कामाला मदत. ज्याची 2च कांड्या इतकी करंगळी आहे, काय समाज, काय कार्यक्रम, काय अन्नदान, ओ हो, या भागामध्ये एवढा कार्यक्रम सुंदर, वा वा वा. काही घडतं काय? करतंय निघत, खातंय निघत, काही देत नाही. आणि ज्याची 2 कांड्याच्याही कमी करंगळी आहे ते स्वतःही देत नाही, दुसऱ्यालाही देऊ देत नाही. महाराज, आमचं ना आमच्या मंडळीचं पटत नाही, कोणी सांगितलं का? सांगायची गरज नाही. लग्न झालेल्या माणसाच्या मधल्या बोटावर, नवऱ्याच्या, 3 प्रकारचं चिन्ह असतं, शंख, चक्र आणि पद्म. पद्म जर असेल तर नवरा विचार करतो बायको सुखी राहिली पाहिजे, बायको विचार करते नवरा खुश राहिला पाहिजे. दोघं मेड फॉर ईच अदर, तू मेरे लिए मैं तेरे लिए, बस एकमेकाच्या सुखाकरता धडपड. पद्म असेल तर. चक्र असल्यावर लहर. बायको म्हणली माझी तब्येत बरोबर नाही, कसं तरी व्हायलंय, चक्र यायल्या, ताप यायली, पण तुम्हाला कसं उपाशी ठेवते, करते तुमच्या पुरतं. च्या माझ्या पुरतं तू बेजार, तुझी तब्येत बरोबर नसल्यामुळं तू उपाशी राहून माझ्या करता. बस गाडीत. पैसे काही कमी आहेत का? आपल्या करता नाही तर कोणा करता. निघाले महाराज वसमतनगरला, जंग हॉटेल बघितलं, पंचपक्वान्नाचं खाल्लं, पैसे फेकले, गाडीत बसले, निघाले. खिडकीतून बायको बघू लागली. काय बघायली? साड्या किती चमचम चमकायल्यात. गाडी वळवली की घे साडी, 15 साड्या. भागवताला वेगळी, कीर्तनाला वेगळी, दिंडीला वेगळी. घे घे घे, हाय तो घे. आणि रोज नवी साडी. कोणी म्हणलं पाहिजे बायको कोणाची आहे, झलक. खुश. जरा पुढे गेली, सोन्याचं घे, इयरिंग घे, टाप्स घे, नथनी घे, महबूबा घे, कानातले झुमके घे, पैंजण घे, घे काहीतरी. आहेत पैसे आपल्याकडे, घे. कधी कधी महाराज बायको लाडात आली, आज मला स्वयंपाकच करू वाटणं, चला ना आपल्या हॉटेलात जेवायला जाऊ. मुस्काड फोडील म्हणला. एवढं घर भरलेलं असताना उठलं की सुटलं हॉटेलमध्ये. आणि घरात काय, बायको आहेस का कोण आहेस? नवऱ्याला करून घेऊ वाढू वाटत नाही. चांगला स्वयंपाक कर. मी नगं म्हणलं तुझं, पण माझी मर्जी. भोपळं येळीवर पडलं तरी भोपळंच चिरतंय, आणि वेळी भोपळ्यावर पडली तरी भोपळंच चिरतंय. मी नवरा आहे, तू नाही. पण तुला जर तसं वसवस करायचं असेल ना, सुधार माहेरी. तुला वाटेल की तू माहेरी गेल्यावर लगेच मी न्यायला येईन. छे संध्याकाळपर्यंत दुसरं लग्न. ते केशवला नाही मिळाली म्हणून काय झालं? दुसरं लग्न. अशी कशी लहर आहे ती चक्र. आणि ज्याचा शंख असेल, अरे बापरे,
मुलगा पाहुणे पाहायला आले. घरच्यानं सांगितलं, हे बघ, हे चहा, हे पोहे दे नवऱ्याला. सासू सासरे सगळे आलेत पाहुणे, दे त्यांना. आणली तर ते प्लेट तिथं ठेवली. सांगितलं, हात नाहीत का, घ्या की खा की. तरी पोरगी चांगली असल्यामुळं पसंत केली. आणि मग लग्न 11:35चं लग्न. जे नाचू लागले महाराज, फुल पिऊन. नवरदेव सुद्धा. 4:30 वाजले. बामण एवढंसं तोंड करून, नवरीचे मामा नवरीला घेऊन या, नवरदेवाचे मामा नवरदेवाला घेऊन या, वेळ झालेली आहे, करायची का सुरुवात, अक्षदा आल्या का सगळ्यात सुरुवात करायची का, सावधान. खरं सांगा, जमलेल्या सगळ्या पाहुण्याच्या अक्षदा नवरा नवरीवर पडतात का? जे सगळ्यात लांब असतात कुठं का पडन. आणि त्याच्यात बारके पोरं, वंजळ वंजळ अक्षदा. नवरा नवरीवर नाही, बामणावर. सावधान म्हणल्यावर मोठं ते बी असं करतंय. तदेव लग्नांचं दिनं तारा बलम चंद्र बलम. टाळी वाजली, अंतरपट काढला. नवऱ्यानं नवरीला हार घातला. आणि नवरी हार घालायच्या वेळेसच त्या नवरदेवाला दोघा चौघानं उचललं. तिचा हात पुरला नाही. सगळे खिक्के खासले. तिला वाईट वाटलं. खाली टेकविलं. पुन्हा हार घालायला गेले की पुन्हा उचललं. पोरगी इतकी तापट होती, तिनं ओळखीच्या पोराला हार घातला, निघून गेली. आणि ते नवरदेव तसंच आहे अजून तिथंच. पहिली निघून गेली, दुसरी मिळणं. ईदनच्या नास्तीनं परमलं लभ्य ते धोबी का कुत्ता घर का न गाठ का दड. ब्रह्मचारी नाही, संसारी नाही, बायको बी नाही, दुसरी बी नाही. महाराज, घर भरलेलं आहे, अन्न सुख नाही, कसं काय देव का खाऊ देत नाही. महाराज, ज्याच्या अंगठ्यावर जव नावाचं चिन्ह नाही त्याला अन्नदान घडलेलं नसल्यामुळं खाऊ देत नाही. अंथरुणावर पडते. घरचे लोक पंचपक्वानाचं पाहुणे आले की जेव खाऊ घालणं. आणि हे अंथरुणावर पडलेलं, डोळ्याला पाणी लावून, कसं झालं, कशी तब्येत, डोळे बोटबोट खोल गेले, दाभाड बसले, हाडं दिसायले. बायको म्हणते, चमच्यानं दूध ओतलं तरी बाहेर चाललंय, का देव खाऊ देत नसल. समोर लोक काही म्हणत नाहीत बरं का, पण उठून गेल्यावर काय म्हणतात माहिती का? लय जणाच्या तोंडचं काढलंय त्यानं, गोरगरिबाला खाऊ दिलं नाही हो, कसा देव त्याला खाऊ देईल. हा, वतल्या बरोबर खलास. घास गिळी सत्ता हाती नाही. घास सुद्धा गिळू शकत नाही अन्नदान न केल्यामुळं. आणि येथे एक शीत दिदल्यान्न कोटी कुळाचे होय उद्धरण. अन्नदान केलं महाराज. आळंदीपासून पंढरपूरपर्यंत 10 लाखाचा समाज आहे. एकही माणूस उपाशी राहत नाही. आणि पंगत करणाऱ्याला अजून गरिबी आलेली नाही. देव बरोबर त्याची इच्छा पूर्ण करतो एकदम. महाराज, आयुष्याचं कसं, करंगळीपासून पहिल्या बोटापर्यंत आडवी रेघ आहे ना, ती इथपर्यंत असेल तर 100 वर्ष. म्हणजे थोडं कमी 92, आणखी कमी आहे 87. महाराज, 2-3 फाटेच फुटलेले आहेत. ते चिकनगुनिया, डेंगू, मलेरिया, कोरोना, ओमेक्रॉन, झटका. महाराज, लग्नाचं कसं, आयुष्याचे रेशन, करंगळीचं शेवटचं कांड, पुरुषाच्या उजव्या हातावर या ठिकाणी एक गव्हा एवढी रेग असते. एक रेग असली तर एक बायको, 2 रेग असल्या तर 2 बायका. जास्तच गुतोड असेल तर मला विचारू नका. तुम्ही काय घोळ करताल, मी कशाला कीर्तनात सांगू. महाराज, याच्यातल्या दुःखाच्या रेषा नाहीशा करायच्या असतील तर विठ्ठल म्हणून टाळी वाजवा, बरोबर दुःखाच्या रेषा नाहीशा होतात. विठ्ठला विठ्ठला काही माणसानं टाळ्या वाजविल्या आणि काही म्हणू लागले. अहो महाराज, उग म्हणायले, मला काय करायचं. इथे कोणाची काय बागी, इथे कोणाचे काय बागिले, जाती जाणे अनहित केले, जाती जाणे अनहित केले, जाती जाणे
औषध दिलं आणि घरी आणून ठेवलं. म्हणला एवढं डॉक्टरनं औषध दिलं भारी भारीचं, पण पठ्ठ्यानं नाहीच खाल्लं. डॉक्टरचं नुकसान आहे का? आपला रोग नाहीसा होणार नाही, आपल्याला दुःख होईल, दुसऱ्याचं काय? येथे कोणाचे काय बा गेले, ज्याची त्यांनीच अनिहित केले. तसं नाही वाजविल्यावर काही माणसं म्हणतात काय होतंय, टाळी वाजवली. काही माणसं म्हणतात वाजवायलोत ना, पिढ्या आणि पिढ्या भजन आहेत महाराज. 3 पिढ्यापासून कीर्तन भजन ऐकणार आहेत, पण कसे वाजवित आहेत? विठ्ठल म्हणायला विठ्ठला 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 नाही महाराज. टाळी हाताला मुंग्या येण्यासारखी वाजवा, ॲक्युप्रेशर होतं, ऊर्जा निर्माण होते. पायाचे तळवी आणि हाताचे तळवी इतर कातडीपेक्षा जाड असल्यामुळं ऊर्जा काम करत नाही. आणि बेंबीच्या देठापासून विठ्ठल म्हणल्याबरोबर ऊर्जा निर्माण होते, स्पंदन होतं. हे परदेशातल्या लोकांना कळायले आणि ते हरे राम हरे कृष्ण विठ्ठल विठ्ठल भजन करायलेत, गण लावायलेत माळा घालून. आणि आपले जॉनी जॉनी एस पप्पा, ईटिंग शुगर नो पप्पा, टेलिंग लाईफ नो पप्पा, ओपन युअर माउथ. आपल्या लेकराला शिकवानं आता विश्वात्मके देवे म्हणाव, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे म्हणाव, हा झंडा उंचा रहे हमारा म्हणाव. हे नाही येल्लो येल्लो डर्टी फेल्लो. काय कुठून काढतात की? पहिली आपल्या काळात जुन्या माणसाच्या बालवाडी होती ना, आता अंगणवाडी झाली. आणि ते मॅडम मॉन्टेसरून आणि ते त्या लेकराला कळत नाही कळत, पण ते घरी येऊन सांगते. मग ती बी महाराज माय, मला माय आई म्हणी जाऊ नको, मम्मी म्हण मम्मी. आता मम्मी म्हणून घेणाऱ्या बायांनी ओळखावं मम्मी कशाला म्हणतात. इजिप्त देशामध्ये माणूस मेल्यावर ज्याला लाकडी पेटीमध्ये घालतात आणि तिथं पुरून ठेवतात त्याला मम्मी म्हणतात. आणि बापाला बाबा, अण्णा, पप्पा, पप्पा. इंग्रजी डिक्शनरी काढा, कुत्र्याच्या लहान पिल्याला पप्पी म्हणतात. मग काय मोठं आहे का हे कुत्र पप्पा म्हणायला? कुठून काढलंय की महाराज? आई हा शब्द देवापेक्षा मोठा. न मातु परमदैवता, आईपेक्षा श्रेष्ठ जगात दैवत नाही. पण महाराज काय सांगावं लोकांना? तसं विठ्ठल म्हणून टाळी वाजवली की ताकद वेगळी निर्माण होते आणि शरीरामध्ये स्पंदन होतं. तुम्हाला चमत्कार वाटेल. मला 400 शुगर आहे, इन्सुलिन घ्यावं लागतं. भात, बटाटा, आंबा, चिक्कू, केळी अजिबात खाऊ नका, नाही तर झटका येऊन मरताल. पण महाराज शिरा खातो, उपमा खातो, भात खातो. माझ्या जवळचे माणसं ढोक महाराज, नामदेव शास्त्री, हे दादाला वाढू नका, दादाला शुगर आहे. मी म्हणतो खाऊन मरू द्या. मला न वाटता तुम्ही जर गुलाबजामुन, बासुंदी, श्रीखंड खाऊ लागलात तर मी नुसता बगल का म्हण. ते खात असताना म्हणून म्हणत असतो मेलो तर हरकत नाही, पण खाऊन मरू द्या. 2 गोष्टी. मला गोड खायचं बंधन असून सुद्धा खातो. आणि किती माणसांना आग्रह केला तर मी लग्नाला कोणाच्याच जात नाही. लोक म्हणतील का? लोक तर म्हणतात मरणादारी तोरणादारी, कोणाचं कासन लग्नाला. मला सांगा, ते दोघं गुलू गुलू बोलू लागल्यावर मला कसं वाटत असेल? त्याच्यामुळं मनात कालवा काल होती, जातच नाही मी. महाराज, हे तुमच्या नामचिंतनाचं फल सांगितलं. तुमच्या केवढ्याही पापापासून मोक्ष मिळतो.
मिळतो, नामचिंतनानं मिळतो. दुसरं काही करण्याची शब्द ऐका, अनिक ते आता साधन नाही. ह्याच्या अगोदर होते पण आता साधन नाही. का? त्याचं का म्हणण्याचं कारण सांगितलंय अभंगाच्या दुसऱ्या चरणात. नामपाठ सारा नामपाठ सारा हो नामपाठ सारा सारा नामपाठ सारा नामपाठ सारा संपूर्ण साधनाचं सार आहे. बाकीचे साधन करण्याची गरज नाही. नामपाठ सार, नामपाठ सार, नकरी विचार अनिक दुजा. अनिक ते आता साधन नाही म्हणून दुसरा विचार करण्याची सुद्धा गरज नाही. पण माणसं आहेत, पहिल्या चरणामध्ये मल नावाचा दोष घालवण्याकरता नामस्मरण, दुसऱ्या चरणामध्ये विक्षेप घालवण्याकरता नामपाठ सार. दुसरा विचार करण्याची गरज नाही. पण माणूस आहे महाराज. एक छोटा दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एका माणसाकडून चूक झाली, राजा पुढे उभं केलं. राजा, गुन्हा घडला का? गुन्हा जर कबूल असेल कमी शिक्षा, पण गुन्हा कबूल नसून गुन्हा जर सिद्ध झाला तर जास्त शिक्षा. त्यानं हात जोडले. चुकी झाली एक वेळा मजपासून या चांडाळा, चुकलो, कबूल केलं. राजानं शिक्षा म्हणून 200 रुपये दंड. राजेसाहेब कबूल केलं ना, माफ करा ना. माफ करायचं नाही. गुन्हा करणाऱ्याला माफ केलं तर गुन्हेगार सुधरत नाही, त्याला शिक्षा झाली पाहिजे. 200 रुपये दंड असते का हो? बरं, गरीब नव्हते, खूप श्रीमंत होतं, पण पैसा कसा मोडून जीवाला येते रडू. पैसाच खर्चायचा नाही त्यानं. चिक्कू होतं, चिक्कू. चिक्कू मध्ये प्रकार. एक पोरग शेजारच्या घरी गेलं. अण्णा अण्णा अण्णा. ते आला. काय बाळू? काय नाही, मला आंबा द्या ना, हापूसचा पिवळा मोठा आंबा द्या. महाराज, अण्णा घरात गेला. त्यांनी चित्र काढले एका कागदावर, त्याला पिवळा रंग दिला आणि वर लिहिलं हापूसचा पिवळा आंबा, आणि ते कागद दिला. तुम्हाला वाटत असेल ते पोरग म्हणील कशाला, पण ते कागद घेतला. अण्णानं मला पिवळा आंबा दिला, अण्णानं हापूसचा आंबा दिला, आंब्यानं आंबा दिला. घरी घेऊन गेलं. अण्णा हसला. ते अण्णाची बायको होती अन्नी. आपलं अन्नी. हे पहा, मी भोळा माणूस आहे बरं का, मला लक्षात येत नाही. मी कसं सहज बोलतो. मामाच्या बायकोला मामी म्हणते, काकाच्या बायकोला काकी म्हणते, तसं अण्णाच्या बायकोला अन्नी म्हणत असतील. काय असेल ते असो. ती म्हणली, एवढूशा पोरानं फसवलं. अगं त्यानं आंबा मागितला होता, मी त्याला कागदावर चित्र काढून दिलं. अहो ते कागद का होईना घेऊन गेलं का नाही, रिकामं गेलं का? ते म्हणला काळजी करू नको, मी व्यान नाही म्हणला, आवळा देऊन भोपळा पाडीत असतो. थोड्या वेळानं गेलं. बाळू बाळू. काय अण्णा? मगाशी तुला मी आंबा दिला ना? हो. आता तू मला टरबूज दे. या अण्णाला वाटलं आंब्याचं चित्र काढायला छोटा कागद, टरबुजाचं चित्र काढायला मोठा कागद. मग छोटा कागद देऊन मोठा कागद घेता येईल, पण ते पोरग इतकं चॅप्टर होतं. पोरग म्हणला, मोठा कागद देऊ, टरबूज देऊ मोठं? घ्या. कागद नाही ना काही नाही, नुसतं असं हाताने केलं. घ्या. त्या बाळूचा बाप होता. बाळू काय द्यायला अण्णाला? म्हणला टरबूज. का? त्यांनी आंबा दिला म्हणून. मग एवढं मोठं टरबूज का? जा. आता एवढं करायला किंवा एवढं करायला काही खर्च आहे का हो? तसं देव घ्या फुकट. टाळी वाजून विठ्ठल म्हणल्यावर एवढं काम होतं, आणि तरी माणसं.
ते चिक्कू माणूस ते म्हणला साहेब दुसरं काहीतरी सांगा. तितक्यात ते काय पोतराज का काय म्हणतात नाही, चाबूक असतं कडेल कडेल वाजवते पोतराज. त्या राजानं बघितलं, चल म्हणले त्या पोतराजाच्या हातचे 50 चापकच खाय. हो म्हणला 50 चापक जनावर थरथर कापते. दुसरं सांगा. माळीन का जाऊ नये, कांदे का कांदे, पातीचे कांदे, कांदे घ्या. राजा म्हणला चल 50 कांदेच खाय. म्हणला छोटे छोटे बघून, छोटे मोठे खाय. माळीन ठेव. मग तीन मुळ्या काढल्या, पात काढली, वरचे टरपलं काढले आणि एवढाले एवढाले अंगठ्या एवढाले करंगळी एवढाले अशी, पण 50चा आकडा. आपण खात नाहीत का कांदे? खातोच महाराज. भेळ बरोबर खातो, वडापाव बरोबर खातो, जेवणात चटणी भाकरी बरोबर खातो, पण नुसते खायचे. तोंडात टाकला कांदा, कर कर कर, नाकाला पाणी, डोळ्याला पाणी, लाल बुंद होट झाले, गिळलं, चरचर करीत मध्ये गेलं. 5 कांदे खाल्ले, त्याला मळमळी सुरू झाली. बड बड वकलं, चपातीचे तुकडे, गवारीच्या शेंगा, शेंगदाण्याची चटणी, टमाट्याची भाजी, वरणाचे शीत, भाताचे शीत, पड पड पडले. तोंड धुतलं, डोळे पुसले, पुन्हा कांदे खाल्ले. 4 पुन्हा वकलं, कांद्याचे टरपलन लाळ. पुन्हा 3 कांदे खाल्ले, पुन्हा वकलं. आणि मग तर कांदा बघितल्याबरोबर वमन ते मनी बैसलेसे. तेवढंच नाही, ते माणूस रस्त्यानं जाऊ लागलं, उग एका पोरानं म्हणायचं कांदा, की त्याने तिथं करायचं. 16-17 कांदे खाल्ले. म्हणला सगळे कांदे खाईपर्यंत आतडे बाहेर पडतील, मरल. म्हणला राजेसाहेब चाबूक मारा, पण दष्टपुष्ट नाही, वाळकुंज्या माणसाकडून. बर, आता हे दोघही वाळकुंज आहेत महाराज. पण विचार करा, मेलेल्या कातड्यातून आवाज काढतेत, तुम्ही वाजून बघा, इतका आवाज निघत नाही. त्यांची प्रॅक्टिस. मग काय महाराज, दिला चाबूक, कडेल कडेल मारायला सुरुवात केली. पहिले वळ उठले, पुन्हा टरपलं, रक्त निघालं. आणि 9-10 चापकाचे फटकारे खाल्ल्यावर 50 चापकं होईपर्यंत मरतो रे. ठणठण बोंबललं. म्हणला राजा 200 रुपये देतो. वकून घेतलं, ठोकून घेतलं, आणि पुन्हा 200. हेच अगोदर दिले तर बिघडल काय? म्हणून सांगितले नकरी विचार अनेक दुजा. पण महाराज तुम्ही आम्हाला सांगत असताना तुम्हाला याचा अनुभव आहे का? शास्त्रामध्ये शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती, आत्मप्रचिती. पोथी पुराणामध्ये लिहिलंय, आम्हाला माहीत नाही. गुरुला अनुभव आहे, आम्हाला माहीत नाही. पण तुम्हाला स्वतःला अनुभव आला, अंगे अनुभव आला. मग संत रज चरणाचा अनुभवे आले अंगाते, या जगा देत असे. मग तुम्हाला अनुभव आहे का या नामचिंतनाचा? त्यावेळेस नाथ महाराजांनी आपला स्वतःचा अनुभव अभंगाच्या शेवटी जनार्दनाच्या एका नाम पाठ गाय, जनार्दनाच्या एका नाम पाठ गाय, जनार्दनाचा एका जनार्दनाचा एका नाम पाठ गाय, जनार्दनाच्या एका नाम पाठ गाय, जनार्दनाच्या एका नाम पाठ गाय. जनार्दन स्वामीचे, देवगिरीकर जनार्दन स्वामीचे 3 शिष्य. एका जनार्दनी, नामा जनार्दनी आणि रामा जनार्दनी, हे 3 शिष्य. 3 शिष्यानं आपल्या गुरुकडून दत्त संप्रदायाची दीक्षा घेतली. शूलभंजन नावाच्या पर्वतावर नाथ महाराजांनी तपश्चर्या करत असताना दत्ताचा साक्षात्कार झाला.
म्हणून जनार्दनाचा एका नामपाठ गाये. पण ते कसं गायचं? आदरे नाचत आहे संता पुढे, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचत आनंद कल्लोळी, पवित्र गाणी नामावळी. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया, सुख देईल विसावा. पग घुंगरू बांध मीरा नाची, मैं तो अपने नारायण के हो गई आप ही दासी. विष का प्याला राजाजी ने भेजा, पिबत पिबत मीरा हासी. विष सुद्धा मीराबाईनं पचवलं, कारण देवाचं चिंतन करून घेतल्यामुळं मीराबाईसाठी घेतो विष प्याला. पण तितक्या आनंदानं तुम्ही भजन करायला पाहिजे, तितक्या आवडीनं भजन करायला पाहिजे. आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. आरंभी आवडी आदरे आले नाम, आदरार्थी नामचिंतन परमात्म्याचं. महाराज, आदर जर नसेल तर ते नामचिंतन उगं जाता जाता नवरा भोळाबाई चॅप्टर चालाक, तिनं म्हणली तुम्हाला काम होत नाही आणि माझी दागिन्याची हौस, मला बोरमाळ करा वाटते, पण काय करा? एक काम करा, तुम्हाला काम लागत नाही, तुम्ही फक्त घर आणि लेकरं सांभाळा, मी 3 टाईमचा स्वयंपाक करून जाते. पहाटे उठून तिनं सगळं काम करायचं. पोटाकडं बघितलं नाही, तब्येतीकडे बघितलं नाही, झोपीकडं बघितलं नाही. मेहनत केली, घरचं काम करून शेतात जायचं. रोजचे पैसे मिळालेले सगळे नवऱ्याकडं आणून द्यायचे. नवऱ्याला पैसा हातात आल्याबरोबर ही कामाला गेली की ह्यानं मटका, दारू, मटण खर्चायचे पैसे रोजचे रोज तिनं रोज आणून द्यायचे आणि हिनं रोज खर्चायचे. तिनं हिशोब केला, झाले बोरमाळा इतके झाले, करा बरं एकदानी बोरमाळ. आता ह्याला पडली पंचायत. मी खर्चिलेन बर्बाद केले म्हणणार होतो, उद्याचं भांडण आजच लागतं. हे गेलं सोनाराकडे आणि सोनाराला म्हणला बोरमाळ करायची. ते म्हणला किती तोळ्याची? तोळ्याची नाही, करायची पितळची, आणि त्याला सोन्याचं पालिश द्यायचं. किती खर्च लागेल? थोडक्यात होते म्हणले. पैसे दिले. महाराज अशी बोरमाळ, अशी त्याची विणकर, अशी त्याची महाराज गंठण आणि अशी चमक मार. आणि पहा, असलीपेक्षा नकली जास्त चमकत आहे बरं का. खरे वारकरी भजन करून थकून बसतेत आणि खोटे पालखी टेकल्यावर सुद्धा माऊली माऊली, काय माऊली म्हणत नाही, ती मवाली असते. काना मात्र बदलतंय आणि काही ना काहीतरी चंबू गबाळ उचलतंय, माऊली माऊली म्हणत. ते बरोबर महाराज अशी त्या महाराज लोकरीचा गोंडा आणि ते सगळं आणलीन बाईला दिली. बाईनं गळ्यात घातली. महाराज पाऊलच जाग्यावर तिचा पडणं. बोरमाळ कोणाच्या इथं ओळखीच्या इथं जायचं, बोरमाळ हातात घ्यायची आणि असं करीत झालं नाही का स्वयंपाक. माझं झाले आवडलं. म्हणजे तो म्हणायचं कसं दमवानच काम असते, आपल्याला असं मिनमिन लावताच येत नाही. आणि ती बोरमाळ नवी दिसायली, माझ्या हिमतीवर केली. रप्पड्या नाही कोणाचा, माझ्या हिमतीवर केलेली आहे, माझ्या हिमतीवर. आता सगळ्यांनी म्हणतो कमाल आहे, इतकं काम करून स्वतःच्या कमाईवर असं भूषण. पण काय करावं, तिचा नंबर चुकला आणि त्या सोनाराकडे आली. आणि बोरमाळ हातात घेऊन, काय सोनार दादा, धंदा चालू आहे का नाही, का उगत बसायलेत माशामारी, कामं करीत जावं लागते बघा. आता त्याचे तोंड फुटकं, त्यानं गप तरी बसावं का नाही. पण सोनार शिंपी कुलकर्णी आपण या चौघाची संगत नको रे बापा. ते सोनार म्हणला बाई लय हालू नको, म्हणला पितळची मीच केली. महाराज बाईला अन्न गोड लागणं, झोप येईन, काय करू, इतकी मेहनत केली, पोटाला खाल्लं नाही, इतके पैसे दिले, नवऱ्यानं वैरानं काय केलं, पितळची दिली. आता काय करावं. असा समारंभ गिरगावाला. महिला मंडळीची पंगत, पुरुष मंडळीची पंगत, बुंदीचं टोपलं उचला, बायांना वाडा, पुरुषानं वाडा. आणि हिनं टोपलं उचलल्याबरोबर बाय नाव घेऊन उचला. ती म्हणली स्पीकरवाल्याला, आणा माईक आणा, एकदाच नाव घेते, पुन्हा घेणार नाही, लक्षपूर्वक ऐका. याला म्हणायले तू वाढायला चल ना. बा म्हणला बायको नाव घ्या. सगळ्याला माहीत आहे, पण बायकोनं नाव घेण्यात काय असते बघा.
त्याला माहीत नाही हिला कळालेलं, आणि ते उभं राहिलं टोपलं घेऊन बुंदीचं. बायकोनं टोपलं उचललं आणि तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. चहा केला नेऊन गेला कॉफी करते नितळ, चहा केला नेऊन गेला कॉफी करते नितळ, आत्माराम पाटलानं केली बोरमाळ मधी निघालं पितळ. असं मानल्याबरोबर ते जे टोपलं घेऊन गेलंय अजून आलं नाही. ते म्हणलं कळालं बायकोला. आता मला सांगा, मी तुम्हाला विचारायलो, हिनं नाव आवडीनं घेतलं का टिंगल म्हणून घेतलं? तशी टिंगल म्हणून सुद्धा नाही. जनार्दनाचा एका नामपाठ गाये, आदरे नाचत आहे संता पुढे. म्हणून एकदा मोठ्या प्रेमानं टाळी वाजून भजन. विठोबा सहस्रनाम वाचलं, आम्ही भगवद्गीता वाचली, आम्ही ज्ञानेश्वरी वाचली, आम्ही भागवत ऐकलं. पण भागवताच्या 18,000 श्लोकामध्ये विठ्ठल नाव नाही, ज्ञानेश्वरीच्या 9,036 ओव्यामध्ये विठ्ठल नाव नाही, भगवद्गीतेच्या 700 श्लोकामध्ये विठ्ठल नाव नाही, विष्णू सहस्रनामामध्ये विष्णूच्या 1000 नावामध्ये विठ्ठल नाव नाही, शिवसहस्रनामामध्ये विठ्ठल नाव नाही. आणला कुठं? कधीतरी पुन्हा प्रसंग आल्यावर त्याचं वर्णन करू. तोपर्यंत ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. वा वा वा, याला म्हणाव गिरगाव महाराज. दुसऱ्या गावात मला सांगावं लागतं हात वर करा, आणि ती बी माणसं एकमेकाकडे बघतील करायचं का नाही. पण इथं अकलमंको इशारा कापीस हात केल्याबरोबर लहानातले लहान दाटी वाटीत बसणारे सगळ्यांनी हात वर केला. 3 सेकंद मृदंगवाल्याचा मृदंग टाळ करायचे, टाळण आपल्या टाळ्या, आणि तुकोबारायचं नाव. 3 सेकंद. जास्त नामचिंतन घेतलं. तुकाराम महाराज विमान घेऊन आले तर जायचंय का? नाही. उद्या काल आहे, आणि विशेष अयोध्येतलं राम मंदिर पूर्ण होऊन त्याच्यावर कळस बसल्याशिवाय कोणीच मरायचं नाही. जोरात भजन. तुकाराम 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 मंडळी, माझ्या माय माऊल्यांनी भजन केलेलं, टाळ्या वाजून भजन केलेलं बघितल्यावर असं वाटतं की माझा जीव तुमच्यावर ओवाळून टाकावा. तुका म्हणे काया करीन कुरवंडी ओवाळून सांडी. इतकं सुंदर भजन केलं. दीपोत्सवाचा कार्यक्रम नियमाप्रमाणे समारोप सगळ्यांनी ओवाळायचं, आणि तो समारंभ पुढे असल्यामुळं इथंच वाचेला विसावा देतो. एकदा मोठ्या प्रेमानं एक वाक्य बोलतो, म्हणजे माझ्या मनातली भावना तुमच्या लक्षात येईल. जितनी मेहरबानियाँ आपने की, जितनी मेहरबानियाँ आपने की, उतनी मेरी औकात नहीं. ये तो कृपा है ज्ञानेश्वर महाराज की, वरना मुझ में तो ऐसी कोई बात नहीं. विठ्ठल जय जय विठ्ठल.